नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपा सिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या विशेष मठाविषयी, जो आहे चिपळूण ग्वाघर या मार्गावरील. तर मग पाहूया. तुम्ही हा जो मार्ग पाहत आहात तो मार्ग आहे चिपळूण ग्वाघर मार्ग. या मार्गावरती स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे. हा मार्ग तळीपासून अगदी जवळ आहे. हा मठ तळीपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पाहताय, हा मठाचा दरवाजा आहे. दरवाजावरती लिहिले आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ. इथूनच पुढे दरवाजातून आत जाण्याचा मार्ग आहे. हा गेट तुम्ही पाहत आहात. हा जो मठ आहे हा हायवेला लागूनच आहे. तुम्हाला आतमध्ये असे कुठे जायचे नाही आहे. रोडलाच लागून हा मठ आहे. या मठाचा हा गेट आहे. इथून आपण आतमध्ये एंट्री केली आहे. तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत आणि आजूबाजूचा हा परिसर तुम्ही पाहत आहात. सगळीकडे हिरवळ आहे. या पायऱ्यांनी आपल्याला खाली उतरायचे आहे. काही लोक तुम्हाला आत जाताना दिसत आहेत. तुम्ही पाहताय, हा मठाचा परिसर आहे. खूप प्रसन्न असं हे वातावरण आहे. तुम्ही इथे आल्यावरती पाहाल थोडीशी हिरवळ आहे आणि त्या जी हिरवळ आहे, जी झाडं आहेत, त्या झाडांच्या शेजारी त्यांनी कट्टे केलेले आहेत. त्यावरती तुम्ही बसू शकता. निवांत बसून तिथे तुम्ही त्या परिसराचा खूप सुंदर असा अनुभव घेऊ शकता. आता आपण जात आहोत हळूहळू मठाच्या दिशेने. तुम्ही पाहत आहात, ही माणसे आहेत, ही व्यक्ती आहेत, हे स्वामी भक्त आहेत, जे मठाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत. हे भाविक काही गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला वाचून त्या पाळूनच मग तिथे पुढे जायचे आहे. तुम्ही पाहताय, हे लोक काहीतरी शिंपडत आहेत. चला तर मग पाहूया काय आहे हे नक्की. यावर लिहिलेले आहे, कृपया हाताने तुम्हाला गोमूत्र शिंपडून मगच आत जायचे आहे आणि भाविक तसे करत आहेत. वरती लिहिले आहे श्री स्वामी समर्थ मठ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण पुढे जात आहोत. हळूहळू आपण मठाच्या गाभाऱ्याच्या इथे जाणार आहोत. इथे घंटा आहे. मठाचा हा परिसर आहे जो अत्यंत प्रसन्न आणि मनाला खूप सुखद अनुभव देणारा आहे. इथे एक टेबल ठेवलेला आहे. त्या टेबलावरती विभूती आहे, फुलं आहेत, हार आहेत. तुम्ही पाहत आहात, भाविक स्वामींचे दर्शन घेत आहेत. आपल्याला अजून स्वामींची मूर्ती दिसलेली नाही आहे. भाविक आता इथे बसलेले आहेत. आपण पुन्हा त्या ठिकाणी जात आहोत जिथे स्वामींची मूर्ती आहे. तुम्ही पाहत असाल, इथे एक दानपेटी आहे आणि आत्ता आपल्याला इथे गाभाऱ्यातली स्वामींची मूर्ती दिसणार आहे, ज्यासाठी आपण आपल्या मनात एक आतुरता होती, एक उत्सुकता होती. ती आता उत्सुकता कमी झाली असेल. ही आहे आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती, जी अत्यंत प्रसन्न आहे आणि जी पाहिल्यावरती आपले सर्व दुःख मिटून जातात, सर्व चिंता निघून जातात. तर अशी ही मूर्ती आहे. पाठीमागे दत्तांची मूर्ती आहे आणि सुंदर असं छोटंसं हे जे स्वामींच्या मठाचं सर्व गाभारा आहे, तो अतिशय अत्यंत सुंदर प्रसन्न करून टाकणारा आहे. लोकांनी, भाविकांनी, भक्तांनी तिथे नारळ, फुलं, हार, मिठाईचे बॉक्स आणून ठेवले आहेत. वरती असे लिहिले आहे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि माऊलींचा आईच्या वेशातला फोटो आहे. पुढे पाहत आहात, तुम्हाला इथे स्वामींचा एक दुसरा फोटो दिसत आहे, जो सुंदर आहे, ज्यामध्ये स्वामींनी डोक्यात टोपी घातली आहे. हळूहळू आपण पुढे जात आहोत. भाविक इथे बसले आहेत. स्वामींचा दुसरा फोटो इथे आपण पाहणार आहोत. इथे खूप जुने फोटो आहेत स्वामींचे. हा पुष्कळ जुना फोटो आहे जो आपल्याला इथे पाहायला मिळेल. माळ आहे जपण्यासाठी, तसेच काही लिहून ठेवलेले आहे जे तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता.
इथे श्री गणेश स्तोत्र लिहिले होते. तसेच पुढे अजूनही काही लिहिलेले आहे. गणपतीची स्तुती लिहिलेली आहे. हे सर्व आपण इथे बसून मठात वाचू शकतो आहे. इथे स्वामींचा एक छोटासा फोटो आहे आणि खूप दुर्मिळ आहे तो आणि खूप जुनाही आहे. वरती इथे परत स्वामींसाठीची एक प्रार्थना लिहिलेली आहे. ती तुम्ही बघत असाल. इथे आरती आहे. त्या आरत्या तुम्ही वाचून बोलू शकता. आता आपण बाहेर आलेलो आहोत. बाहेरचा परिसर पहा किती सुंदर आणि मोठा आहे. भाविक इथे उभे राहून आरती करू शकतात. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघत असाल केवढा मोठा आहे. परत हे भाविक आत जाताना जसं पहिलं आपण पाहिलं होतं की इथे गोमूत्र शिंपडूनच आत जायचं असतं, तसंच हेही भाविक भक्त गोमूत्र शिंपडून आत गेलेले आहेत. आणि म्हणजे इथे काही छोटे छोटे नियम दिलेले आहेत. ते भाविक म्हणजे वाचण्यासाठी दिलेले आहेत. लोक ते वाचत आहेत. निघताना इथे दिलेलं आहे, निश्चिंत जा मी आहे. किती सुंदर वाक्य आहे. निश्चिंत जा मी आहे. हे वाक्य मी या मठातच पाहिलं आहे पहिल्यांदा आणि ते वाचून किंवा ते बोलून असं वाटलं की स्वामी खरोखर आपल्या सोबत आहेत. मी वाचल्यानंतर तुम्हालाही असंच वाटलं असेल की हां, स्वामी खरोखर आपल्यासोबत आहेत, जसं मला वाटलं. तर हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की या. इथे एक उंबराचं झाड आहे आणि ते भव्य आहे. त्याला त्यांनी एक कठडा केलेला आहे. इथे तुळशीचं वृंदावन आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत इथे, ज्या खरोखर मनाला भारावून नेणाऱ्या आहेत. इथे तुम्ही बघताय हा परिसर केवढा मोठा आहे तो. इथे परत दुसरे भाविक आलेले आहेत. त्यांनीसुद्धा असं स्वतःवरती गोमूत्र शिंपडून घेतलेले आहेत. मी तुम्हाला हे वारंवार का दाखवत आहे की भाविक ज्या लिहिलेल्या पाट्या आहेत त्या वाचत आहेत आणि ते वाचून तसेच अनुकरण करून जात आहे. इथे कोणी त्यांना सांगत नाही आहे की तुम्हाला हे करायला हवं आहे, पण तरी देखील तिथे ज्या काही नियम लिहिले गेले आहेत त्यानुसार भाविक वागत आहेत. कारण ही आपली सगळ्यांची स्वामींवरची श्रद्धा आहे, जी आपल्याला तिथे जे लिहिलं आहे त्यानुसार वागण्यास प्रवृत्त करत आहे. हे किती सुंदर आहे ना. आणि ही किती चांगली कल्पना आहे की आपण तसे वागत आहोत. आता तुम्ही पाहताय इथे तुम्हाला मी जे औदुंबराचं जे झाड दाखवलं होतं, त्या झाडाला काही भक्त भाविक फेरे मारत आहेत, म्हणजे प्रदक्षिणा घालत आहेत. प्रदक्षिणा तशी छोटीशीच आहे, पण ती प्रदक्षिणा करत असताना एक मनात चांगला भाव असतो. काही इच्छा असतात. भक्त खूप मनोभावे हे सर्व करत असतो. असं म्हटलं जातं की औदुंबराच्या झाडाला जर आपण फेऱ्या मारला, श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत जर आपण फेऱ्या मारत असू, तर एक फेरी ही स्वामींच्या चरणी अर्पण केली जाते. आणि आपण अशा कितीतरी फेऱ्या मारून किंवा 11, 21, 51, 101 अशा फेऱ्या मारून स्वामींना प्रसन्न करत असतो किंवा स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. असं मानलं जाते की औदुंबराच्या झाडाच्या भोवती जे फेरी मारतात ते स्वामींना फेरी मारलेली आहे असं समजले जाते. म्हणजे त्यांची फेरी ही स्वामी समर्थांना मारलेली एक फेरी आहे असे मानले जाते. आता हे जे तुम्ही पाहत आहात, आपण परत जाणारे काही भाविक बघत आहोत, जे आता मठाचं दर्शन घेऊन परत जात आहे. वरती लिहिलेलं आहे, निश्चिंत जा. तुम्ही पाहत असाल, जेव्हा तुम्ही परत बाहेर जाण्याच्या मार्गावरती आहात तेव्हा गेटच्या वरती लिहिलेलं आहे, निश्चिंत जा मी आहे. हे वाक्य खरोखर सुंदर आहे. त्यामुळे आपण निश्चिंत घरातून जसं बाहेर पडतो, तसंच या मठातून सुद्धा निश्चिंत स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन पडतो. आणि हा मठ अत्यंत सुंदर आहे. तुम्हीसुद्धा या मठात या आणि या मठाचे दर्शन घ्या. तुम्हालाही नक्की आवडेल, ज्या पद्धतीने मला आवडले आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला विषयी काही माहिती हवी असेल तर कमेंट करा, त्यावरती मी तुम्हाला नक्की रिप्लाय देत जाईन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.